राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। महायुतीमधल्या एका मंत्र्याला 500 कोटी तर दुसऱ्या मंत्र्याला 700 कोटींचा भूखंड दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। समाजासाठी बेलापुरातील 500 कोटींचा भूखंड कोणतेही टेंडर न काढता मंत्री संजय राठोड यांनी स्वतःच्या घशात घातला असं वडेट्टीवार म्हणतात। तर बिल्डर मंत्र्याने 700 कोटी किमतीचा भूखंड खासगी संस्थेलाही दिल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। वडेट्टीवारांचे आरोप मंगल प्रभात लोढा यांनी नाकारलेले आहे। 700 कोटीचा भूखंड एका मंत्र्याला, 500 कोटीचा भूखंड दुसऱ्या मंत्र्याला, सगळे नियम धाब्यावर बसवून या भूखंडाची विल्हेवाट हे सरकार लावत आहे आणि यासाठी हे दोन्ही भूखंड सरकारने परत घ्यावेत आणि यावर सरकारने त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि हे लाडके मंत्री लाडके आमदार पोचण्याचं काम आता बंद करावं। विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवारजींनी आज आरोप केले ते नितांत खोटे आहे। ते कोल्हापूरच्या भूखंडचा माझा काही संबंध नाही। त्यामध्ये माझं नाम घेणं अतिशय चुकीचे आहे। मी विजय वडेट्टीवारजीने असं आवाहन करतो की माझ्या या पूर्ण मॅटर्समध्ये माझ्या काय हित असेल त्याने दाखवा, नाही तर आपले जे आरोप केले ते सब आरोप परत वापस घ्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।